हे बघा असं काही दृश्य झालेलं आहे बघा. सूर्य उगवायचे हे झालेले किती छान. आणि ह्यांचं झालं ह्या कोंबड्यांचं सुरू ओरडायचं. आणि बघा ते आपली विहीर आहे ना, तिथून इथून दिसतंय वाफा निघतात आहे पाण्यातून आहे ना, इतक्या वाफा निघतात आहे अशा. आणि बघा इतक्या पाण्याच्या वाफा निघतात आहे ह्या. शुभ सकाळ सर्वांना. सकाळच्या बरोबर 7 वाजलेले आहेत आणि एक 45 मिनिटच लाईटचा टायमिंग राहिलेला आहे. तर इथं बघा मेथी घासात पाण्याला आलेले आणि ते सोलारचं आपलं थोडंसं दुसरीकडे जोडाजोडी केलेलं आहे. त्याच्यामुळे पाणी आपल्याला दिवसा काही इथं घेता येत नाही. त्याच्यामुळे सकाळी सकाळी ना आपली जी मोटर चालू आहे तर त्याचं पाणी घेतलेलं आहे आणि वेळ कमी राहिला आहे. त्याच्यामुळे बघा चहा जे केला ना, चहासुद्धा इकडे घेऊन आलेले रानात. म्हणलं अगोदर टोपण काढावं ससाचं, पाणी लावावं आणि हे करत करत मग चहा घ्यावा. दारे अगोदरच 2 साऱ्यावर दिलेली इथं, त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं भिजलं जातं. गोट्यातलं काम आपलं अर्ध आवरून झाले, अर्ध तसंच राहिले. धारा काढल्यात आणि खुराक चालले. कुट्टी शेण टाकायचं आपलं राहिलेलं आहे. गायांना कुट्टी पण नाही टाकलेली, पण उशीर झाला तर लाईट जाईल त्याच्यामुळं थोडंसं लवकर हे झालेले. गेल्यानंतर मग आपण करू. आणि इकडे सूर्यदेवतेचं पण आगमन झालेलं आहे आणि सुंदर असे सकाळचं वातावरण आपल्या असं आहे बघा. तर बरेच दिवसांनी आज म्हणजे दाऱ्यावर सकाळी सकाळी असं येण्याचा योग आला. आणि बघा आंब्याच्या वर थोडंसं सूर्य आल्यानंतर असं ऊन पडलेलं एकदम छान असं. आणि आता हे गारटा थोडासा कमी झालेला आहे आणि कान बांधलेले अजिबात जमत नाही, पण थंडीमुळं थोडंसं बांधावंच लागतं तर. आणि रात्री ना ह्या ऊसामध्ये पाणी होतं. त्या ऊसातलं सगळं हे खालच्या साईडला थोडंसं उताराचं हे झाल्यामुळे ना सगळं पाणी खाली आलेलं आहे, थोडंसं साचून राहिलेलं. आणि एक सोबतच आहे ना 1 2 3 4 साऱ्यामध्ये ना पाणी बरोबर चाललेलं आहे. वरून आलेलं आहे ना, बांधावून पण झिरपतंय पाणी आणि ह्याच्यामध्ये चाललेलं आहे. तुम्हाला दाखवते हे बघा. ते 4 साऱ्यात आहे ना बरोबर असं पाणी हे चाललेलं आहे. वरून पण थोडंसं असं झिरपल्या जाते पाणी आणि 4 सारे आपले सोबतच भिजला जाते ते. तर 4 भिजले, पलीकडे 4च राहते ते आता. आणि बघा किती छान असं ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळं गारठा पण आता चांगला कमी झालेला आहे ऊन पडलं ते. आणि जर का पाण्यात असेल ना तर थंडी वाजत नाही आणि पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ना थंडी वाजते. तर बरेचसं भिजत आलेलं आहे, पण आता इकडं खाली शेवटला सारा गेलेला आहे ना, दिसत नाही. आपल्याला खाली जाऊनच बघावं लागतं, कारण काय होतं इकडून उन्हाच्या ह्यानी ना दिसत नाही. आणि आता मेथी घास आहे ना आपला, तो पण चांगला वाढलेला आहे. त्याच्यामुळं खालीपर्यंत पाणी गेलेलं कळत नाही आपल्याला. खालून जाऊन बघावं लागतं आणि नंतरच मग दारं मोडावं लागतं. अंदाज घेऊन नाही होते, नाही तर मग खालून फुटतं. तर बघा लाईट जायचा बी वेळ झालेलीच आहे. तर बघू आता एक हे शेवटचा सारा भिजतोय का काय, कारण एक 10 मिनटंच लाईट राहिलेली. आणि रान आहे ना चांगलंच पाणी घेते. ऊन पण चांगलं तसं पडतं आहे, त्याच्यामुळे ना पाणी लागतंच आता. रानाला पाणी घेतच रान. आणि बघा माझ्या डोक्यात होतंच हे करण्यासाठी, हे खत टाकण्यासाठी, पण काय झालं, मी म्हणलं सगळं दारे मोडायचे सगळं सोबतच होईल, त्यामुळे ना थोडंसं म्हणलं दुसऱ्या वेळेस पाणी जे देताना आहे ना आपण टाकून घेऊ खत. त्याच्यामुळं आता सगळं तो सोबत होणार नाही म्हणलं. हे होतं प्लॅन, पण साहेबांनी तोपर्यंत घेऊन आले, खताचं घेऊन आलेले ते लगेचच टाकायला. तसं आपण मेथी घासाला खत मिक्स करूनच बी टाकलं होतं आपण, पण तरी पण आलेत घेऊन थोडं टाकण्यासाठी. तर त्यांचं चालू आहे टाकायचं. आणि त्यांचं हित बघा जे ठिके आहेत ना, तर ते थोडेसे भिजलेले होते, त्याच्यामुळे ह्याला बरंचसं खत चिटकलेलं आहे. तर धुवून ते पाण्यात ठिके अशा पद्धतीने टाकायला लागलेले इथं. तर आपलं खत बरंचसं भिजलं, पण आपल्याला 3रा डोस द्यायचा होता, ते देणं झालं नाही, त्याच्यामुळे खत भिजलं. ते मोठे जे दगड झाल्यासारखं झालेलं आहे ना, तर ते असं दाऱ्यावर एक साहेबांनी ठेवून दिलेलं आहे. मेथी घास आपला भिजवून झालेला आहे. लसणाचा सारा आपला तेवढा राहायला भिजवायचा, नाहीतर इकडला मेथी घासाचं झालेलं आहे. आणि बघा आता एक 10 मिनटासाठीच उद्याच्याला डबल आपल्याला हुसाच काढावं लागेल. रात्रीचं काढायचं म्हणलं तर 11:45ला रात्रीचं लाईट येते आणि 7:45ला सकाळी जाते. काय लाईटीचा टाईम येते, त्यासाठीच आहे ना आपण सोलारचं डबल ही करून घेतलेलं आहे. बरंचसं दिवसात हे होतं भिजणं आपलं. हे तर उसाला नव्हती गरज, पण तरी पण लावलं होतं. असं हे करण्यापेक्षा बरेच 10-15 साऱ्यावर आपण पाणी लावून दिलेलं होतं रात्रीचं लाईट आल्यानंतर. अगोदरच दारे करून ठेवलेले होते, ऑटोमॅटिक ऑटो टाकलेलं, त्याच्यामुळे चालू बंद करायची काही गरज नाही लागत आपल्याला. आता उद्या सकाळी अजून घेऊ आणि परत तेवढा सारा झाल्यानंतर गवताकडं पाणी लावून देऊ आपण. आणि आपलं बरंचसं काम अजून गोठ्यातलं बाकी आहे.
ते करावं लागेल आपल्याला. आता जाऊ आपण घरी आणि हे टाकायचं चालू होतं तोपर्यंत साहेब खत घेऊन आले आणि खत टाकून घेतलं त्यांनी. आणि आपलं बरंचसं खत आहे ना, म्हणजे 3रा डोस आपल्याला उसाला टाकायचा आपला राहूनच गेला, कारण पाऊसच इतका होता ना भयंकर, उघडच दिली नाही पावसाने. आणि जे आपण आणून ठेवलं होतं ते पण शेडमध्ये भिजलं आपलं खत, तर ते खत भिजलेलंच होतं. तर त्याचं थोडंसं एक मोठं एक पाटी भरून खत टाकून घेतलं साहेबांनी. माझ्याही डोक्यात होतं, पण म्हणलं आता सकाळी सकाळी इतकी गडबड आहे तर खत आपण दुसऱ्या भिजण्याच्या टायमिंगला आपण टाकून देऊ. पण आले साहेब खत घेऊन आणि दिलं, टाकून घेतलं. बरं झालं ते पण. आता एक काम उरकलं आपलं, तर चला आता घरचं काम बघू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि बघा आज पावरुशीच आहे, अजून अंघोळ नाही झालेली. मेथी घास भिजवला आपण. मेथी घास भिजवल्यानंतर हिनं घरी केली, कुट्टी टाकली गायांना, शेण टाकलं. आणि तोपर्यंतच आहे ना एक दादाला बोलवत असते ऊस तोडण्यासाठी, एक 5-6 दिवसातून. तर तो आलेला आहे. आणि बघा माझ्या अगोदर येऊन त्यांनी ऊस तोडायला चालू पण केलेले. काय होतं, ऊस जरा वाढलेला आहे ना आता, अशा जरा लोळलेला पण भरताना ना ट्रॅक्टरमध्ये जरा ताण होतोय. तर त्याच्या मदतीने थोडंसं बरं होतं, त्याच्यामुळे त्याला बोलवत असते 4-5 दिवसातून, 6 दिवसातून असं. 1-2 दिवस झालं, ऊस तर नाहीच आहे आपल्याला तसा. थोडंच 1-2 मुळ्या नेल्या आणि काही घासाचं काही ह्याचं काही त्याचं काही मिळून 2-3ची कुट्टी करून टाकलेली. 2 दिवस 3-4 मुळ्या डोक्यावरच नेल्या. पण आज तो आलेला आहे दादा, आणि येईपर्यंत आहे ना त्याचं बरंचसं असं तुडून पण झालेलं आहे. मला फोन केला होता काकू आलो आहे म्हणून, तर तोपर्यंत आहे ना त्याचं बरंचसं असं तोडायचं पण झालेलं आहे. मला दाखवते, मी पण आलेले कोयतं घेऊन. एकमेकाच्या ह्याने ना म्हणजे असं तुळून भरायला सोपं जातं ट्रॅक्टरमध्ये, लवकर भरलं जातं ट्रॅक्टर पण. आणि असं ऊस पण ना वाढलेला आहे सध्या जास्त असा, त्याच्यामुळे ना भरायला जरा ताण होतो. तर मदतीला कोणी असेल तर पटकीला भरल्या जातं. 2 वेळेस आहे ना एकटीनेच तोडलं आणि भरून नेलं. त्याला थोडंसं काम होतं, येणं झालं नाही, तर थोडाच नेला होता, एक 2-2 दिवसाचाच आपण. ऊस आणला आणि म्हणलं आता थोडंसं गोट्यात जनावरांना धुवावं, बरेच दिवस झालं धुतलेलं नव्हतं. तर काय होतं आहे, थंडी असल्यामुळे ना सकाळ धुवायला नको वाटतं. दुपारच्या नंतर 1-2च्या टायमिंगला आहे ना, ज्यावेळेस ऊन येतं ना त्यावेळेस असं धुवायला बरं वाटतं. त्यांना पण थंडी म्हणजे सकाळी थंडी जनावरं पण थोडंसं असं हे करूनच उभं राहतात. तर ते धुवायचं चालू आहे. आणि इकडं म्हणजे मी नाही मोटर चालू करून दिली, दिदूनी हे धुवून काढलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीने धुवून काढले. जे वासरं होते ना ते वासरं मी धुतले, त्यांचे केस पण जरा वाढल्यासारखे झालेले इथं. आणि पोट पण त्यांचं वाढले, जंतनाशक करून घ्यायचे ना. थंडीच्या दिवसात नाही ना जंताचं प्रमाण वाढतं तसं पण. तर कालवडी ज्या होत्या ते लयच अशा उड्या मारतात ना, धुवायला म्हणलं ना पांडी तोंडावर पडायचं म्हणलं तर हे करल्या होत्या. आता 3 आठवड्यातून महिन्यातून असं धुण्यात येतं कालवडीला, असं रोजचं नाही. आणि ह्या म्हशीची खोड इतकी घाण आहे ना, जे पाण्याचा हौद आहे ना त्याच्यामध्ये ना असे दोन्हीही पाय देऊन उभा राहते. आणि जे आपण त्याला खाली असं ह्याचं हे नाही, आपण एक छोटंसं काटकी आणि काटकीला असं कपडा गुंडाळून ते जेथून पाणी येतं ना तर तिथं त्या पद्धतीने बसवून टाकलेलं आहे. पण ते सारखं पाय ही झाल्यामुळे ना ते निघतं आहे तिथं, जे कापडाचं आपण खोसून ठेवलेलं आहे ना तर ते निघतं आहे. आणि हौद भरला की इकडं शेवटचा म्हशीचा हौद येतो आहे उताराचं, तर पाणी भडभड असं हे होतं आहे. आणि बघा कोंबड्यांनी शेण कसं असं एकदम भुगा केलेलं आहे हे करून. 8 दिवसच थोडंसं हे केलेलं आहे शेणचं, तर शेणाकडं टाकायचं हे झालं नाही. तर हे महाग अशा पद्धतीने केलेलं आहे आपण आहे ना. नाली काढून दिलेली नाही, त्याच्यामुळं हे धुतलेलं पाणी असन
हे गोमूत्र हे ते ना त्यांचे थोडेसे चिलटं व्हायला लागले ते इथं, तरी पण ऊन पडतंय चांगलं. आणि एक एक करता करता आहे ना 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता म्हणलं थोडंसं आपण हत्ती घासाचं आहे ना ते पण तोडावा. ऊस तर आणलेलाच आहे, 3 दिवसाचा चांगला ऊस आपल्याला भरपूर असा झालेला आहे. पण थोडाफार घास जर तोडला तर होऊन जातं, पुरवल्याही येतं आणि घास पण आपला संपला जातो. जास्त घासाने पण दुधाला हे होतं, त्याच्यामुळं 3 हे हत्ती घास, ऊस आणि जे गवत लावलेलं आहे हे तिन्हीचं मिळून आपण कुट्टी करतो ना, तर त्याच्यासाठी 4-5 4-5 असे एक 15-20 15-20 अशा ह्याचे आहेत ना बाहेर आपण घेऊन जातो हत्ती घासाचे रोजचे. ते डेली तोडल्याच जातो, ऊसामध्ये तिन्हीची मिक्स करून कुट्टी केली जाते, तर ते तोडण्यासाठी आलेले. आणि हे थोडं काय झालं आहे, ह्या 4-5 साऱ्या आहेत ना बऱ्याच दिवसाच्या आहेत, म्हणजे 2.5 वर्ष झालं. पण त्याच्या जे खालच्या हे आहेत ना तर ते हाताला लागतात तोडताना, काळजीपूर्वक असं तोडावं लागतं. एकदा सगळं छाटून सगळं शेजाने कापायचं झालं, ह्याच्यात थोडंसं एक वेगळं अवजार आहे ना ते मोगड्यासारखं, तर ते हाणून घ्यायचं आपल्याला, मारून घ्यायचं. म्हणजे ह्यातलं थोडंसं जारवा जो असतो ना, जारवा पण तुटल्या जाईल ह्या घासाचा. तर बघू, थोडं एक राहिलेलं आहे, 8-10 दिवस तरी जाईलच हे. तर तेच तोडायचं चालू आहे. आणि हे तोडून हेपर्यंत हे करेपर्यंत आहे ना धाराचा टायमिंग होतो आपला. तर शेळ्या पण ह्याला आहे ना चांगलं खात्यात आणि निब्बर झालेलं जास्त हे पण, म्हणजे असं कवळं पण नाही, एक 2 महिने नाही पण 1.5 महिन्याच्या पुढंच झालेलं आहे हे. 1.5 महिन्याच्या नंतरच हे तोडून आम्ही हे खायला घालतो. थंडीच्या दिवसात थोडीशी वाढ कमी राहते म्हणजे सगळ्याच ह्याची आपण जे गवत लावलेलं आहे ना त्याची पण वाढ कमीच राहते. आणि हे जे घास लावलं आहे ना आपला हत्ती घास, ह्याची पण वाढ थोडीशी कमीच राहते. तर इथं बरेचसे आंब्याचे झाडं येतं, त्याच्यामुळं वसव्याच्या ह्यानीनं असं खाली येत नाही. तर हे अशा पद्धतीने तुरे आलेले आहेत ह्याला, म्हणजे वाढ थोडीशी कमी असली की हे असे तुरे येतात. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.